माझं प्रशासनाला आणि सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींना एकच आव्हान आहे, हा विषय आपण शांततेच्या मार्गाने सोडू. पोलीस प्रशासनाने पण काळजी दगडफेक केली, लाठीचार्ज केलाय, ही घटना 100% चुकीची केलेली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज बसवल्यानंतर एवढी आक्रमक भूमिका घेण्याची काहीही गरज नव्हती. आणि ही जागा मंदिराची आहे की बीएनसीची आहे याचा हे सगळा पुरावा आहे. ही जागा हा तिचा उतार आहे, ही जागा मंदिराची नाहीये. आणि जरी ही जागा मंदिराची असती तरी पण आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरावरला कळस आणि दारातली तुळस आहे. त्यामुळे कुठल्याही मंदिराने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीने छत्रपती शिवरायाला विरोध करण्याचं काही कारण नाही असं माझं मत आहे. ज्या कोणी सांगितलं होतं की मी सकाळी 9 वाजता येतोय त्या माणसाला माझं एवढंच म्हणणं आहे, बाबा तुझा जातीवाद तुझ्याकडे ठेव आणि याच्यानंतर जर तू छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध केला तर तुला रस्त्यावर कपडे काढून मारले जाईल. हे बघा, कुठल्या आमदाराच्या सांगण्यावरून आणि कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून आम्ही काम करत नाही. आमचा इतिहास बघा, गेल्या 2 वर्षात 570 छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि सर्व महापुरुषांचे स्मारक बसवले, एकटे छत्रपती शिवरायांचे नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, इव्हन जेवढेही महापुरुष आहे सगळ्यांचे स्मारक बसवलेले. त्यामुळे कुठलेही नेते सांगून हे केलेलं नाही. परवानगी घेऊन का पुतळा बसवला जात नाही अशी काही का केली जाते? अजिबात परवानगी घेऊन पण बसवलेत आणि जिथं परवानगी मिळत नाही तिथं बिना परवानगी पण बसवले. वाद भविष्यात होणार नाहीत असं वाटत नाही का तुम्हाला? वाद होण्याचं कारणच नाही ना. मला सांगा, हा महाराष्ट्र आणि हा देश लोकशाहीवर चालतो आणि त्या लोकशाहीमध्ये महापुरुषांचा खूप सारा आदर केला जातो. त्या आदराच्या भरोशात कुठल्याही महापुरुषाला, छत्रपती शिवाजी महाराजच नाही सर्व महापुरुषाला विरोध करण्याचं काही कारण नाही. नाही, पण असं आहे, राजकारण होतंय. धनगर समाजाच्या महाराष्ट्रातल्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा अंजनगावामध्ये दगडफेक करून मारहाण झाली. हे बघा, त्या लक्ष्मण हाकेला माझं एक सांगणे, माझ्या मागच्याही 7 पिढीत कुणी राजकारणात नव्हतं आणि मी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत कुणी राजकारणात नसन. त्यामुळे ते राजकीय भाषा तू राजकीय दलालेस, आम्ही नाही. तू तुझ्याकडेच ठेव. याच्यानंतर कुठल्याही धनगर समाजाला आमच्यामुळे त्रास नाही झाला. आम्ही अहिल्याबाई होळकरांचे स्मारक बसवलेले, आम्ही होळकरांचे विचार जपलेले. त्यामुळे तू कुत्रे आम्हाला काही सांगू नको. नाही, पण असं आहे, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. मग असं असताना तुम्हाला चोरी छुपे रातोरात हे पुतळे का उभारावे लागतायत? काय ऐका ना, आम्ही रात्री पण उभारतो, दिवसा पण उभारतो. त्याचं कारण तुम्हाला सर्व मीडियाला सांगतो. कारण छत्रपती शिवरायांनी रात्री, दिवसा, दुपारी जेव्हा वाटन तेव्हा मोहीम केलंय आणि त्यांच्या विचारावर आम्ही चालतो. त्यामुळे रात्री आम्ही शांततेच्याच मार्गाने तोडगा काढण्यासाठी आलो. आम्ही कुठलाही वाद करण्यासाठी आलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेले आहेत, त्यांचं त्या जागेवरती राहून द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आणि इथल्या मंदिराच्या सर्व लोकांना पण आम्ही आवाहन करतोय. आपल्या मंदिराला आज आपण बघताय ते छत्रपती शिवरायामुळे आहे, त्यांना बसू द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी. जात नाही आणि त्याच्यातून हे वाद निर्माण होत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडे ते ताण निर्माण होत आहे, असा एक प्रशासनाचा दावा आहे. किती वाद झाले महाराष्ट्रात? किती वाद झालेत? 600 बसवलेत. मोजून 4 टकुज्यांनी जाणीवपूर्वक वाद केलेत. त्यामुळं काही संबंध नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे, त्यांना आम्ही विदाऊट परमिशनच बसवणार. हे मी ऑन छत्रपती शिवाजी महाराज होतोय आणि त्याचा फायदा जो आहे तो राजकारणी मंडळी घेतात असं देखील एक चर्चा आहे. बरोबर आहे ना, पण हे तेढ निर्माण करणार आहे ना शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातला प्रत्येक समाजातला कुठलाही नागरिक त्यांना थारा देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. यापुढे आपण अशा पद्धतीने राज्यभरात पुतळे बसवत राहणार. हा 100% कुठेही थांबणार नाही कार्य, असेच बसवत राहणार. स्वराज्यातल्या प्रत्येक गावात छत्रपतीचा पुतळा बसायला पाहिजे का नको? प्रत्येक गावात एक पुतळा असायला पाहिजे ना. ज्या गावात छत्रपतीच्या घोड्याच्या टापाने माती पवित्र झाली त्या गावात छत्रपतीचा पुतळा बसवण्यासाठी आणि ही महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी संबंध महाराष्ट्रातल्या तरुणांनी, तिथं जातीचा विषय नाही आणि धर्माचा बी नाही, आम्ही धर्म म्हणून हिंदू आहे. आम्हाला खिलोबाच्या यात्रा आम्ही आरती करतोय. कशामुळे विरोध झाला? हाकेच्या अंतरावर असणारा हा सगळा समाज, पण हाके काय करतोय महाराष्ट्रात? ऐका, तर जाती व्यवस्थेचा, धर्म व्यवस्थेचा विषय नाही.
त्यांची एसपीनं त्यांना शब्द दिलाय गावकऱ्यांना शब्द दिलाय शासकीय मोजणी करून ही जागा व्यवस्थित जर ह्यांच्याकडे नसेल तर त्याची व्यवस्था केली जाईल, अन्यथा इथून पुतळा हलवला जाणार नाही. आणि पोलिसांनी मराठा समाजावर अजिबात बेकायदेशीर लाठीचार्ज करायचा नाही. पोलीस प्रशासन हे संबंध महाराष्ट्राचं दायित्व स्वीकारलेलं आहे. आमचं आणि पोलीस प्रशासनाचं काही वाकडं नाही, कारण ते बी आपले भाऊबंधच आहेत. त्यांना बी आपण सहकार्य केलं पाहिजे. आम्हाला शासकीय कुठलीही यंत्रणा बिघडवायची नाही. स्वराज्य हे छत्रपतीचं आहे आणि ते कायम छत्रपतीचं राहील. आणि मग बाकीचं असेल, पहिल्यांदा कुठं असेल फक्त भगवा झेंडा, हे त्यागाचं प्रतीक आहे आपला भगवा झेंडा.